डाळींच्या टंचाईवर मात करण्यासाठी मुंबई बंदरामध्ये तूर डाळीच्या आयातीला सुरुवात। 2 महिन्यात 7 लाख टन डाळ आयात करणार। तूर डाळीचे भावही कमी होणार। डाळींच्या साठेबाजीच्या विरोधात राज्यभरामध्ये धडक मोहीम। आतापर्यंत 190 कोटींची 23,000 मेट्रिक टन डाळ जप्त। जो साठा आहे तो व्यापाऱ्याकडे, व्यापारी त्यात लटवून राहिला। 6,000 तूर विकली, आता 13,000 तूर विकायला लागले। तूर डाळीच्या वाढलेल्या भावाचा शेतकऱ्यांना फायदा नाहीच, व्यापारी मात्र झाले गब्बर। शेतकऱ्यांचा संताप। सिंचन घोटाळ्या प्रकरणी सुनील तटकरेंच्या नंतर अजित पवारांची ही चौकशी सुरू। पहिल्यांदाच एसीबीच्या ऑफिसमध्ये दाखल। सेना भवनासमोरच्या वादग्रस्त पोस्टर्सवरून शिवसेनेची माघार। पोस्टर्स ही अधिकृत भूमिका नसल्याचा केला खुलासा। भोरमध्ये शिवापूर टोल नाक्याची तोडफोड। पोलिसांनी 3 जणांना घेतलं ताब्यात। गाड्या सोडण्याच्या वादातून तोडफोड झाल्याचा अंदाज। गडचिरोलीमध्ये शहीद दिनानिमित्त शहीदांना श्रद्धांजली। माओवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या जवानांचं केलं स्मरण। आणि 63व्या भीमसेन जोशी सवाई गंधर्व महोत्सवाच्या तारखा जाहीर। 10 ते 13 डिसेंबर दरम्यान रसिकांना मिळणार सांगीतिक मेजवानी।